आणि काही डाव त्याने खेळलेले असावं लागतात, ते डाव खेळलेले घाव अंगावर असावं लागतात, आणि त्यावेळेस त्याची निवड होत असते महाराज. नाही तर मी शूर आहे, योद्धा आहे, मी मोठा बहादर आहे, एखादी तलवार लागलेला घाव आहे तो अंगावर नाही नाही म्हणला, धक्काच कोणाचा लागला नाही आपल्याला नाही, शूर कसं काय म्हणा. तर अशा प्रकारे श्री संत माधव यांच्या ठिकाणी संतत्व पाहायला मिळतं. असे अनेक दृष्टांत त्यांचे आपल्याला पाहायला मिळतात. तर आजही त्यांचे साक्षात्कार आपल्याला या ठिकाणी होतात सर्वांना. मी प्रत्यक्ष अनुभवलेली गोष्ट आहे की अजूनही माधवबुवांच्या समाधी स्थळाच्या ठिकाणी काही भाग्यवान लोकांना विणा वाजलेला स्वर ऐकू येतो. अजूनही ऐकायला येत. मी ऐकलाय लहानपणी शाळेमध्ये असताना. त्यावेळेस आमच्या घरी लाईट वगैरे काही नव्हती आणि परीक्षा जवळ आलेली. मंदिरामध्ये उजेड होता, लाईट होती. मंदिरात येऊन अभ्यास करायचा आणि मग झोपी जायचं मंदिरामध्ये. तर योगायोगाने तुमचे ते वडील विठ्ठल पाटील आणि दुसरे असे अजून 4-2 माणसं, आमचे ते हिरावण मामा वगैरे असे मंदिरामध्ये झोपलेले होते माणसं. आणि मला जो अभ्यास करावा वाटला तोपर्यंत केला आणि नंतर मीही झोपी गेलो. पहाटे मला जाग आला पुन्हा 4 वाजता आणि एकट्यालाच जाग आला. 2-3च माणसं होते, फार जास्त माणसं नव्हते, थंडीचे दिवस होते. आणि तर मी ऐकायला लागलो तर विणा वाजायला लागलाय सारखा, झन 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 अशा प्रकारचा. बराच वेळ मी ऐकला पण मला भीती वाटायला लागली, कारण वय लहान होतं. काय ऐकून काय नाही, डोळे उघडून बघायची हिंमत होईना. विणा तेवढा ऐकायला मिळत आणि ते कानावर होते की आपल्या मंदिरामध्ये विणा वाजते. बऱ्याचशा लोकांना ऐकलेला होता. मला हे भिण्याचं काही कारण नाही. जसं मला ऐकायला मिळालंय ना, माझ्या शेजारी ते आमचा मामा हिरावण मामा झोपलेला होता. त्याला जाग करावं, त्याला सुद्धा ऐकायला मिळावं अशी माझी इच्छा होती त्यावेळेस बाल मनाप्रमाणे. आणि मग त्याला मी बारीक चिमटे घेऊन उठवायला लागलो. त्याला काही जाग आला नाही आणि एवढ्यात ते आमचे ते विठ्ठल पाटील त्याला दमा अशी शिकायत होती. जरा ती बिड्या ओढीत होते आणि त्याच्यामुळे दम्याची शिकायत होती. आणि त्यांना जाग आला, ठोकरले. ते ठोकरल्याबरोबर विणा वाजायचा बंद झाला. 10 मिनिट 15 मिनिट वाजलाच नाही. पुन्हा 10 मिनिटाला वाजायला सुरुवात झाली. मग मी कोणालाही उठवायचा प्रयत्न केला नाही. मी ऐकत राहिलो तसाच बराच वेळ ऐकला. एका स्वरात लावलेला विणा महाराज झन झन अशा प्रकारे. आणि नंतर पहाट झाली, सकाळचे 5 वाजत आले आणि मग ते आपल्या पहिल्या जुन्या पत्राच्या मंडपाला इकडून एक छोटासा दरवाजा होता आणि तिकडून ते मोठा दरवाजा, कैचीचा दरवाजा होता. तर या छोट्या दरवाजातून एक माणूस येथून कोणीतरी आला, कोण आला मला माहिती नाही. आणि त्या दरवाजातून मध्ये आला. मध्ये आल्याच्या नंतर फरशीवर त्याचे बुट वाजायला लागले, खाड खाड खाड. हिवाळ्याचे दिवस कडक झालेले बुट, पहिल्या जुन्या काळातले ते बुट खाड खाड वाजू लागले फरशीवर. आणि ते बुट वाजत त्या मोठ्या दरवाजातून तो बाहेर गेला. आणि त्या बुटाच्या आवाजाने तो विण्याचा आवाज बंद झाला. मग पुन्हा काही मला ऐकायला मिळालं नाही. असा बऱ्याच लोकांना हा विणा या ठिकाणी मंदिरामध्ये ऐकायला मिळालेला आहे. अजूनही हे जागृत अशा प्रकारचं ठिकाण आहे. एखादी मनाभावातून जर कोणती इच्छा आपल्याला व्हायची असेल, हे आमच्या जीवनामध्ये घडावं असं जर वाटत असेल आणि ते जर आमच्या माधवबुवांच्या समोर येऊन जर आपण प्रार्थना केली की महाराज आमच्या जीवनामध्ये हे असं घडावं वाटालंय, तुमची कृपा आमच्यावर असल्यावर हे घडू शकतंय, असं जर विश्वास ठेवून आपण त्यांना दर्शन घेतलं तर निश्चित त्या माणसाच्या जीवनामध्ये तशा प्रकारचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. अशा प्रकारची ही जागृत अशी जागा आहे. हो, विश्वासितो करी स्वामीवरी सत्ता, सकळ भोगिता होय त्याचे. अजूनही त्यांच्या कृपेनं आमच्या शेतामध्ये चोरी होईल आणि जरी झाली तरी 4-8 दिवसामध्ये ते उघड झाल्याशिवाय हो राहील. एकानं ते कोणतरी आमचं चंदनाचं झाड तोडून नेलं. चंदनाचं झाड तोडून नेलं तर 1-2 दिवस झाले, लगेच पुन्हा ते चंदनाचं झाड जाग्यावर दिसू लागलं की हो, म्हणजे
तोडलेल्या अवस्थेत, तुम्ही म्हणसाल उभं दिसू लागलं काय, उभं नाही, तोडलेल्या अवस्थेमध्ये दिसू लागलं, सापडलं ते झाड. आमचे बैलही सोडले होते एकदा कोणतरी, ते कलंबरचा गडी होता आमच्या इथं त्यावेळेस, भुजंगा नावाचा. ते बैल सोडले, नेऊन बांधले असं दुसरीकडे कुठंतरी, आणि मग ते शोधून शोधून खूप बेजार झाले माणसं, पण बैल सापडणार. आणि मग कोणतरी सांगितलं हे इथं हिवराला बैल बांधलेत, म्हणजे हे तुमचे बैल होते महाराज घेऊन जाय. अशा प्रकारे अजूनही त्या माधवबुवांच्या त्या संतत्वाचा प्रभाव आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो. आणि म्हणून ज्याची निष्ठा आहे त्याला आजही माधवबुवा फळ दिल्याशिवाय राहत नाहीत. अशा प्रकारचं हे जागृत ठिकाण आहे. आणि म्हणून आपला सर्वांची श्रद्धा असावी, भावना असावी, आणि सर्व ग्रामस्थ मंडळीच्या वतीने, सर्व तरुणांच्या सहकार्यातून, सर्व परिसरातून आलेल्या लोकांच्या वतीने हा चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह, या सप्ताहातला आजचा हा कार्याचा प्रसंग आहे. कार्याच्या निमित्ताने जो अभंग आपण चिंतनासाठी निवडलेला आहे तो श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराजांचा अभंग आहे. आणि या अभंगाच्या द्वारा तुकाराम महाराज भगवंताचा अनुवाद करतात की भगवंत त्या सर्व गोपाळांना म्हणायला लागलेले आहेत की हे गोपाळांनो, माझे गडी कोण कोण आहेत ते बाजूला काढा. कारण खेळ हा भगवंताच्या जीवनामधला, कृष्णाच्या चरित्रातला फार महत्वाचा भाग आहे. भगवान कृष्ण परमात्म्याने लीला केल्या. लीला या शब्दाचा अर्थ आहे खेळ. कृष्ण लीला म्हणून प्रसिद्धच आहे. बालपणापासून केलेल्या लीला, लीला म्हणजे खेळ. आणि तसं पाहिलं तर संपूर्ण जग हेच त्या भगवंताचा खेळ आहे. त्या खेळातलेच तुम्ही आम्ही सगळेजण एक एक पार्ट आहोत. मग काही खेळगडी भगवंताच्या बाजूचे आहेत, तर काही खेळगडी भगवंताच्या विरुद्ध बाजूचे आहेत. अशा प्रकारचे दोन प्रकारचे हे खेळगडी तुम्ही आम्ही सगळेजण जमलेले आहोत. हे संपूर्ण जग म्हणजे त्या देवाचा खेळ आहे. आणि या देवाच्या खेळामध्ये त्यानं हे खेळण्यात सगळं जग तयार केले. बरं, असं काही मनाभावातून ठरवून आणि विचार करून केलेलं नाही. खेळण्यात केलंय तर एवढं सुंदर बनलंय. आता त्यानं मनाभावातूनच जर करायचं ठरवलं तर किती सुंदर जग असेल त्याचा अंदाज आपण करू शकणार नाही. महाराज एकलेन कंठवेची म्हणून या येणे केली निर्माण 14 भुवने, गगनचंद्र सूर्य मेघ तारांगणे, पाच हे महाभूते भौतिके भिन्न भिन्न. त्या भगवंताला एकट्याला कर्मणा केलं. वेदातही वर्णन करण्यात आलेलं आहे. एकाकी नरमते, त्याला एकट्याला कर्मणा केलं. आणि त्याच्या मनामध्ये आलं एकोहम बहुश्याम प्रजायेय. किती काम होता एकटा असलेला मी या प्रजेच्या रूपाने, या जगाच्या रूपाने, ब्रह्मांडाच्या रूपाने अनेक व्हावं असं त्याला वाटलं. आणि ही त्याची कामनाच त्याला प्रसवणारी ठरली, त्याला जन्म देणारी ठरली. आणि हे जग निर्माण त्याच्या कामनेपासून, त्याच्या वासनेपासून झालं. तयाचा संकल्पची झाला तयासी प्रसवतावो, असं ज्ञानेश्वर महाराजांनी वर्णन केले. त्याचा संकल्पच त्याला जन्म घ्यायला भाग पाडणारा ठरला. अशा प्रकारे संपूर्ण जग म्हणजे त्या भगवंताचा खेळ आहे. पण गंमत अशी आहे की या खेळाला खेळ समजून खेळला तर दुःख होत नाही. हारलेल्याचंही दुःख होईना आणि जिंकल्याचंही दुःख होईना. पण या खेळाला ज्यावेळेस आपण सत्य समजून खेळायला लागतो त्यावेळेस मग मात्र हारलेल्याचंही दुःख होत आहे आणि जिंकलेल्याचाही आनंद होतो. पण या सुखादुःखाच्या बाहेर जर आपल्याला निघायचं असेल तर या सगळ्या जगाला काय समजावं लागेल? खेळ समजावं लागेल. खेळ सारी झाली मेली लटटे वचन, बद्धमुक्त शीण तुका म्हणे. त्या सोंगट्याच्या खेळामध्ये ते सारी कवड्या राहतात. ते कोणती कवडी मरती, कोणती पुन्हा उठती. ते चेस बोर्ड असते का, त्या चेस बोर्डवर ते सैनिक राहतात, काही घोडे राहतात, काही हत्ती राहतात, काही उंट राहतात. ते उंट तिरप्या चालीनं चालते म्हणा, हत्ती सरळ चालीनं चालतो, ते घोडा काहीतरी असं म्हणजे एक घर ओलांडून चालतो. असं त्यातले काही नियम आहेत, सगळे मला माहिती नाही ते. पण त्या खेळामध्ये सुद्धा कधी कधी कोणी ते हत्ती मरण पावतो, कधी तो सैनिक मरण पावतो, कधी ते मंत्री मरण पावतो. मग मेल्याच्या नंतर काही दुःख असते का? काही दुःख नसते. त्या हरणाऱ्यालाही दुःख नसतं, जिंकणाऱ्यालाही आनंद नसतो.
मजे मध्ये खेळतात. म्हणजे हे डाव झाला म्हणजे मी हारलो, आता पुन्हा दुसरा डाव खेळू म्हणजे बघूया कोण हारते. मजेने खेळ चालू असतो. तशा प्रकारे हा संपूर्ण जगाचा खेळ चालू आहे. कोणाकोणाची पत्नी व्हावं, कोणाकोणाचा पती व्हावं, कोणाकोणाचे मुलबाळ होऊन जन्माला यावं, तर कोणाकोणाचा बाप होऊन या ठिकाणी यावं. एकानं महाराज व्हावं, एकानं ऐकणारा व्हावं, एकानं गाणारा व्हावं, एकानं वाजविणारा व्हावं. हे सगळे खेळच चालू आहेत बरं काय. म्हणून त्या महाराजांनाही लई फुशारकी करायची नाही, त्या वाजविणाऱ्याने लई भूषण करायचं नाही, आणि त्या गाणाऱ्याने लई भूषण करायचं. खेळाचा अर्थ आहे. कधी काय त्या भगवंताच्या मनात आलं, लेकराच्या मनात आल्यावर ते खेळ येणीच नातं उडवून टाकतात ते लेकर. ती भावली गेली, ते खेळही गेला आणि सगळंच मोडून बसलं. खेळ समजा या सगळ्या गोष्टीला. हे संपूर्ण संसार काय आहे? खेळ आहे. आज कोणी सरपंच आहे तर उद्या पुन्हा दुसरा कोणीतरी येणार आहे. आज कोणी राजा आहे तर त्या जागेवर अजून दुसरा कोणीतरी राजा येणार आहे. हे संपूर्ण जग आज आहे तर उद्या अजून दुसरं कोणतं जग या ठिकाणी येणार आहे. म्हणून या ठिकाणी नक्की काही नसतं आणि गॅरंटेड काही नसतं. मजी महाराज की कस काय गेली हे चालूच आहे. बडे बडे गेले. पंतप्रधान पदावर असताना इंदिरा गांधी गेली, पंतप्रधान पदावर असताना राजीव गांधी गेले, पंतप्रधान पदावर असताना पंडित नेहरू. बाबा 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 असे बरेचसे लोक जातात येतात. अहो हे तर सोडा चिल्लर. रावणासारखा राजा या ठिकाणी मरतो, राम या ठिकाणी शिल्लक राहत नाही, कृष्ण या ठिकाणी शिल्लक. हे खेळ आहे सगळा. आणि खेळ समजून याला आपण खेळायला लागलो तर अजिबात दुःख होणार नाही. आणि याला जर खरं समजून खेळायला लागलो, ही माझी पत्नी खरीच आहे, हे माझे मुलं बाळ खरेच आहेत, असं समजून जर खेळायला लागलो तर मग मात्र रडल्याशिवाय गती नाही. धनदारा पुत्र जवन बंधू सोयरे विशून सर्व मित्र हे जाणून चरण रेगा निवासी. लेकरा बाळांच्या सोबत राहा, पत्नी सोबत राहा, सोडून देऊन कुठं जायचं नाही. पण यांच्या सोबत राहत असताना असं मनामध्ये ठरवा की हे खोट आहे. राज्यवैभवात असताना असं समजा की हे सगळं मिथ्या आहे, जमली गोष्ट. आणि जर समजा हे खरं आहे असं वाटत असेल आपल्याला तर त्या ठिकाणी आपली फसगत झाली, आपली बेजारी निघाली. अशा प्रकारचा हा खेळ चालू आहे भगवंताचा. युगानुयुगापासून खेळ चालू आहे. यामध्ये दोन प्रकारचे गडी आहेत. काही देवाचे गडी आहेत आणि काही देवाच्या विरोध जाणारे गडी आहेत, विरुद्ध बाजूला राहणारे. आता भगवान सर्व गोपाळांना सांगतात की बाबा या सर्व लोकांच्या मध्ये माझे गडी कोण कोण आहेत ते निवडा. असं पहिल्या चरणात तुकाराम Hey!
माझे गडी कोण कोण निवडा भिन्न यातून. भगवान सर्व गोपाळांना म्हणायला लागले की हे गोपाळांनो, माझ्या बाजूने खेळणारे गडी कोण कोण आहेत हे निवडा या सगळ्यांच्या मधून. देवाचे काही गडी, देवाच्या विरुद्ध बाजूला राहणारे काही गडी, अशा प्रकारच्या दोन पार्ट्या त्या ठिकाणी निर्माण करण्यात आल्या. भगवंताने सांगितलं माझे जे गडी आहेत ना त्यांना ते आपल्यामध्ये आपण मिळवून घेऊ आणि एक होऊन एका बरोबर खेळू अभंगाच्या दुसऱ्या चरणात. एक खेळू एकासे. आपल्यामध्ये मिळू आणि आपलेच आपल्यामध्ये मिळतात. जे आपले नाहीत ते आपल्यामध्ये मिळतही. दुधामध्ये चांगलं जर मिसळायचं असेल तर दूधच मिसळते नाही सांगा बरं. दुसरं कसं काय मिसळत? दुसरं काहीच त्याच्यामध्ये मिसळू शकत नाही. दुधामध्ये दूधच मिसळू शकतं, पाण्यामध्ये पाणीच मिसळू शकतं. साखरेमध्ये जर मिसळायचं असेल तर साखरच मिसळता येते, दुसरं काही मिसळता येईना. सारख्यामध्ये अशा प्रकारचे मिसळल्या जातात. थोडासाही विलक्षण स्वभाव झाला की ते त्याच्यामध्ये मिसळत नाही. थोडसही बाजूला गेले की ते लगेच निवडून पडल्याशिवाय राहत नाही. सजातीय एका ठिकाणी मिसळतात. चिमण्या संगत राहतात, त्याचा थवा वेगळाच राहतोय. हुलगटा संगत राहतात, कावळ्या संगत राहतात. कावळे कधी चिमण्यामध्ये मिसळणार? हे कबुतराचा थवा बघितलाय, कबुतरच राहतात. हरणाचा कळप वेगळाच राहतोय, गाईचा कळप वेगळाच राहतोय. म्हशी करायच्या ठरल्या की गाईच्या संग म्हशी जमणार. आमचा एक मामा शेतात राहत होता. आम्ही एकदा म्हैस घेतली आणि त्याच्याकडे गाई होत्या 5-6. आम्ही म्हणलो बुवा तू गाई संग आमची म्हैस चाल, राखोळ देता आम्ही. ते म्हणला जमना म्हणला महाराज, गाय म्हैस हेच चरायला जमना म्हणला. गाई संग गाई करू शकतात म्हणला, गाई संग म्हैस जमना म्हणला. म्हैस अशी राहती म्हणला जाग्यावर रमली की हालच ना म्हणला जाग्यावर. आणि गाईला 10 धुरे लागतात म्हणला हिंडायला. आपणामध्ये आपल्यामध्ये मिसळतात, दुसरे कोणी मिसळत नाही.
एक खेळू एकासे आणि एक होऊन आपण एका बरोबर खेळू. आपल्या परमार्थाचं परमतत्वच आहे एक. सगळ्यात शेवटी जर काही शिल्लक राहत असेल तर एक परमात्मा शिल्लक राहतो आणि त्या एकापासूनच अनेक झाले. अशा प्रकारचं आपलं तत्वज्ञान आहे. सगळ्यात शेवटी संपता संपता संपले 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 शेवटी काय शिल्लक राहत? एक शिल्लक राहत आणि मग त्या एकापासून मग हळूहळू पुन्हा अनेक 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 होत जातात. बऱ्याचशा लोकांनी सांगितलं एक शिल्लक राहत नाही म्हणजे झिरो शिल्लक राहतो. पण झिरो पासून काहीच निर्माण होत नाही आणि झिरो मध्ये काही विलीनही होत नाही. झिरो पासून काही निर्माण होत नाही. ना भावो विद्यते स्वतः भगवान गीतेमध्ये सांगतात. अभावापासून म्हणजे असतापासून सताची उत्पत्ती कशी काय होईल? जी गोष्ट नाहीच त्याच्यापासून निर्माण कसं काय होईल? शेतामध्ये जमिनीत बी पडलंच नाही तर ते झाड कसं काय तयार होईल? बी पडावं लागल ना, एक तरी बी पडावं लागल ना. हो, पडलंच नाही बी त्या शेतामध्ये, झाड उगवल कसं काय? म्हणून एक तरी कमीत कमी शेवटी सगळ्यात एक असावं लागतं. शून्य म्हटलं की त्या शून्यापासून काही निर्माण होत नाही. आणि तो परमात्मा एक आहे. त्या परमात्म्यापासून हे संपूर्ण अनेक प्रकारचं जग निर्माण झालं. अनेक जग दिसत असलं तरी पण ते शेवटी एकच आहे. आणि म्हणून ते एक असलेला परमात्मा, एक असलेलं संपूर्ण जग एक एकामध्ये आपण मिळू. रोपार खुमाई एक एकामध्ये मिळू, एक खेळू एकासे. आपणामध्ये मिळू, एक खेळू एकासे. आपण आपल्यामध्ये मिळू. एक झाले की एक स्वभावाचे झाले की मिसळायला काही अडचण राहत नाही. आणि थोडस वेगळ्या स्वभावाचे जर आपण झालो तर मग मिसळणं अवघड जात. म्हणून एका स्वभावाचे जर एका ठिकाणी आले तर लवकरात लवकर एका ठिकाणी मिसळतात ते. आणि जर थोडस वेगळ्या स्वभावाचं एखादं झालं की ते मिसळायला जरा जड जात आहे. आणि म्हणून भगवंतांनी सांगितलं की बाबा असे आपल्यापासून जे वेगळे आहेत ना, थोडे आपल्यामध्ये एकरूप व्हायला तयार नाहीत, त्यांना बाजूला काढा. माझे गडी कोण कोण निवडा भिन्न यातून. म्हणजे बाजूला काढण्याकरता काही ना काहीतरी त्याचे ते लक्षणं आम्हाला सांगा ना. कोण्या लक्षणाचे, कोण्या चिन्हाचे बाजूला काढायचे आणि कोणते राहू द्यायचे? तुकाराम महाराज सांगतात पहिल्यांदा ते बाजूला काढा जे घाबरणाऱ्यांना आमच्या जवळ जागा नाही. पहिल्यांदा त्यांना बाजूला काढा. त्यांच्या नावानं काडी मोड करून द्या. घाबरियाच्या मोडा
मोडा काड्या धाडा भ्याडा वळतिया. घाबरणारे कोण आहेत? जे परमार्थाला घाबरतात, जे धर्म कार्य करायला घाबरतात, जे सत्कर्म करण्याकरता घाबरतात, त्यांच्या नावानं काडी मोड करून टाका. त्यांचा ना आपला आता तुम्हाला पुन्हा काही संबंध ठेवायचा नाही. जे घाबरणारे आहेत, बरेचसे लोक घाबरतात. बरेच लोक कीर्तनाला येऊन बसायला घाबरतात, डोळ्यात माळ घालायला घाबरतात, गंध लावायला घाबरतात, पंढरपूरच्या वारीला जायला घाबरतात, हे की नाही? बरेचसे असं राहतात. माळ घातली तरी बारीक राहावं म्हणतात. हे घाबरण्याचं लक्षण माहिती नव्हतं. म्हणजे कोणाला दिसू नये असं त्याचं लक्षण राहते. गंध लावला तरी बारीक टिकला राहावा म्हणला, लई मोठा गंध राहू नये. लोक बघितल्यावर काय म्हणतील म्हणला. हे घाबरणाऱ्या लोकांचं लक्षण आहे. घाबर्याच्या मोडा काड्या, अशा प्रकारे घाबरणारे जे लोक आहेत त्यांना काडी मोड करून टाका. काडी मोड देणे म्हणजे व्यवहारामध्ये मोड आहे. काडी मोड देणे म्हणजे हरकत देणे. हरकत देणे त्याला म्हणतात काडी मोड करून देणे. तशा प्रकारे या घाबरणाऱ्या लोकांचा ना आपला काही संबंध ठेवायचा नाही. काडी मोड करून टाका त्यांच्यासोबत. अजून कोणत्या लोकांना बाजूला काढायचंय? तर धाडा भ्याडा वळतिया. जे भ्याड लोक आहेत, भ्याड परमार्थाला भिणारे बरेचसे लोक आहेत, धर्मकार्य करण्याला भिणारे लोक आहेत. उगाच वाटते माणसाला मला लोक काय म्हणतील. बरेचशा काम आपण लोकांचा विचार करून करतो. बरं, बरेचसे काम अंगावर कपडे घातले ते आपण लोकांचा विचार करून घातले का आमच्या शरीराला चांगलं कोणतं राहील याचा विचार करून घातले. मी काय घातल्यानं लोक बरं म्हणतील याचा विचार करून आपण आपल्या अंगावर कपडे घातले. आपला स्वतःचा विचार केलाय का कधी? कधी विचार केला नाही. आता आपण जे भांग पाडून आला त्या ठिकाणी, हे भांग ज्याचे त्याला बघायला मिळतात का लोकाला बघायला मिळतात? लोकाला बघायला मिळतात. मग आता हे भांग जे पाडायचे ते लोकांसाठी पाडायचे का आपल्यासाठी पाडायचे? उगा गंमत जराशी. लोकांसाठी बरंच काही करणं चालू आहे. आपल्या स्वतःसाठी काय उपयोगाचं आहे याचा माणसं फार कमी विचार करतात. आणि स्वतःसाठी जे उपयोगाची गोष्ट आहे त्या बाबतीत मात्र भय बाळगतात, भीती बाळगतात. लोक काय म्हणतील? मला ते शाळेमध्ये एक धडा होता इंग्रजीच्या पुस्तकामध्ये, दी मॅन हू ट्राइड टू प्लीज असं काहीतरी नाव होतं त्या धड्याचं. सगळं मला आता ध्यानात राहिलं नाही. तर त्याचा थोडक्यात अर्थ असा होता की एकाला आपलं ते गाढव विकायला न्यायचं होतं आणि गाढव बाप लेक दोघ जण विकायला नेऊ लागले. आणि जाता जाता रस्त्यानं काही लोक म्हणू लागले, अरे काय वेडे झाला का तुम्ही? दोघ जण बाप लेक पायानं चाललात, गाढव एवढं मोठं ताजलट, बसा ना कोणीतरी त्याच्यावर. बाप म्हणला, बाळा बस म्हणला गाढवावर बस. मी हाणतो पाठीमागून. पोरग बसलं गाढवावर. थोड्या वेळाला अजून काही माणसं भेटले. ते म्हणजे अरे नवजवान पोरग म्हातारा बाप पायानं चाललाय, लाज वाटते का तुझ्या पोराला काही? पोरग म्हणलं, बाबा मी पायानं चलतो म्हणला, तुम्ही गाढवावर बसा. बापाला गाढवावर बसविलं. पोरग पायानं चालू लागलं. पुन्हा काही माणसं भेटले आणि पुन्हा म्हणायला लागले, अरे म्हातारा झालास, अक्कल नावाची गोष्ट आहे का तुला? पोरग लहान लेकरू आणवानी पायानं चालले आणि तू गाढवावर बसून कर. आता काय करावं म्हणजे बाबा, रिकामं गाढव नेलं तरी लोक बोलाले, कोणी एक जण बसलं तरी बोलाले. पोरग जरा हुशारच होत. ते म्हणला दोघही जण बसू, मग बोलायचे नाही. मग बापही बसला आणि लोकही बसला, दोघही जण बसले. दोघही बसल्याच्या नंतर मग आता लोक काय बोलण्याशी राहतात काय? पुन्हा लोक म्हणायला लागले, अरे काय तुम्हाला अक्कल आहे की नाही? माणसं आहो की म्हणले, माणसाच्या जन्माला आलो की आला की म्हणले तुम्ही जनावर आहे म्हणले मुक, त्याच्यावर काय किती वजन घातलं तरी त्याला काय नाही म्हणता येते काय? मला वजन व्हायला थोडंच म्हणता येतं, त्याला घेऊन चालावंच लागतंय. अरे त्याचा विचार करा ना जरासा त्या जनावराचा तुम्ही. माणसं आहो की कोण आहो? पोरग म्हणलं, बाबा आता काय करावं? आता बापही त्या पोराचा बाप होता आणि दोघही त्या गाढवाचे धनी होते. आता त्या बापाला असं वाटलं, सुचलं ध्यानात आलं, ते म्हणला रिकामही जाऊ देणार, एक जणालाही बसू देणार, दोघालाही बसू देणार. आता असं करू म्हणले, गाढवच घेऊ आपण दोघ जण खांद्यावर. कुठून
तरी लाकूड बघितलं, दोन्ही टंगड्याला लाकूड बांधलं गाढवाच्या, चारी टंगड्याला, आणि ते गाढवच खंद्यावर घेतलं. आता लोक बोलल्याशिवाय राहतील का सांगा बरं? अरे तुम्हाला काय अक्कल आहे की नाही? गाढ व्हायची काय हो? गाढवाला कुठे घेतात का खंद्यावर? म्हणतील ना असं. लोक काही बोलतात महाराज, बोलले तेजोनिया जन भक्ती करा, लोक जैसा ओक धरिता धरवेना. तुकाराम महाराजांनी सांगितलं, ओकाळी आल्यावर जसं आवरून धरता येणार ते ओकावच लागते, त्याप्रमाणे लोकाच्या तोंडाला सुद्धा हात लावता येत नाही. मग काय करा? तेजोनिया जन भक्ती करा, लोकांकडे पाठ फिरवा. ही भक्ती तुमच्या कल्याणाची आहे, धर्माचरण तुमच्या हिताचं आहे, तर ते करा. तुकाराम महाराज सांगतात, लोकांचा विचार करू नका. लोक काय काही म्हणतात. आमचे बाबा तुकाराम महाराज नेहमी सांगायचे, लोक असे राहतात, पळणारीला पळू देणार आणि नांदणारीला नांदू देणार. त्याचे ठोक ताळे राहायचे असे. नांदणारीला नांदू देणार आणि पळणारीला, अशा प्रकारचे लोक राहतात. म्हणून तुकाराम महाराज या अभंगाच्या द्वारा भगवान परमात्मा पुन्हा सांगतात या सर्व गोपाळांना की बाबा रे, घाबरणाऱ्याच्या नावाने काडी मोड करून टाका, आणि जे भ्याड आहेत, भित्रे आहेत, हो, त्यांना तर आपल्या जवळ येऊ देऊ नका. त्यांना गाई वळवायला पाठवा म्हणले. गाई वळवून आणायचं काम सांगा त्यांना. भाडा भ्याडा वळतिया. पुन्हा निर्णय सांगितला, एक ठोक गोष्ट ध्यानात ठेवा की विटाळशे माणसं देवाजवळ प्रसाद साहेबांना काही अडचणीमुळं येता आलं नाही, तर त्यांचे बंधू या ठिकाणी आलेले आहेत. तर तुकाराम महाराज या अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये सांगतात की तुका म्हणे देवापाशी विटाळसी नसावी. विटाळसी या शब्दाचा अर्थ स्त्रीलिंगी घ्यायचा नाही. विटाळसी या शब्दाचा अर्थ अनेक वचनी घ्यायचा.
म्हणजे विटाळसे माणसं असे देवाजवळ चालत नाही. मग ते स्त्री असो या पुरुष असो, कोणीही असो, ज्याच्याजवळ विटाळ आहे तो देवाजवळ चालत नाही. आणि विटाळ काय आहे? विटाळ म्हणजे काय? तर देवाच्या विरुद्ध जाणाऱ्या ज्या ज्या गोष्टी आहेत ना त्या आपल्याजवळ नको. काम आहे, क्रोध आहे, लोभ आहे, अहंकार आहे, मद मत्सर आहे, या सर्व गोष्टी आपल्याला देवापासून दूर घेऊन जातात. विटाळ तो काय परद्रव्य करणारी, विटाळ तो परद्रव्य करणारी, सोवळा. बस विटाळ काय आहे? परद्रव्य, दुसऱ्याचं धन लुबाडण्याची भावना, तो विटाळ आहे. परनारी, परस्त्रीवर वाईट नजरेनं पाहणं, हा विटाळ आहे. आणि हे ज्याच्याजवळ नाही तो सोवळा आहे. तर अशा प्रकारचे सोवळे जे लोक आहेत, जे विटाळसे नाहीत, ते देवाजवळ चालतात. पण विटाळसे माणसं देवाजवळ चालत नाही. आणि अशा प्रकारे त्या खेळाची निवड करण्यात आली आणि भगवान परमात्म्याने आपले आपले माणसं निवडून आपले आपल्यामध्ये मिसळले आणि एकमेकाबरोबर खेळायला लागले. आपापणामध्ये मिळू एक खेळू एकासी, अशा प्रकारे या भागाचा सरळ सरळ थोडक्यात भावार्थ आपणाला सर्वांना सांगितलेला आहे. तर आज कार्याचा प्रसंग आहे, तर भगवान कृष्ण परमात्म्याचं चरित्र आज उच्चार करावा अशा प्रकारचा विधी असल्यामुळे उरलेल्या 5-10 मिनिटांमध्ये, जास्त वेळ तर काही उरलेला नाही, कारण अगोदर सुरुवात व्हायला उशीर झाला. किती वाजले? किती? 1:45. तर एकदा सर्वांनी मोठ्या प्रमाणे भोजन करायचंय आणि उरलेल्या थोड्याशा वेळामध्ये आपण कीर्तन आटवून घेऊया. पार कुमारी परमात्मा ज्यावेळेस गोकुळामध्ये आले त्यावेळेस गोकुळात सर्व लोकांना फार मोठा आनंद झाला. गोकुळीच्या सुखा अंतपार नाही लेखा, बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. सर्वांना मोठा आनंद झाला. गुड्या घरोघर करण्यात आल्या, तोरण बांधण्यात आले आणि एकमेकाबरोबर त्या सर्व गोपिका गवळणी गोपाळ आनंदाने नाचायला लागले. भगवान कृष्णाच्या जन्माचा आनंद सर्वांना झाला. आनंद मिळविण्यासाठी माणसाचा जन्म आहे. संसारामध्ये आनंद मिळेल या आशेनं माणसं संसारामध्ये आयुष्य काढतात, पण संसारात काही कधी कोणाला आनंद आतापर्यंत मिळाला नाही. आहे त्या अवस्थेमध्ये संसारामध्ये समाधान मानावं लागतं. मानण्याशिवाय दुसरा आनंद संसारात मिळत नाही. कितीही पैसे मिळवा, पैसे मिळतील, पण आनंद नाही मिळणार पैशासाठी. काय झालं? आनंद गोकुळच्या लोकांना भगवान कृष्ण परमात्म्याच्या आगमनाने प्राप्त झाला. देवाच्या येण्याने आनंद मिळतो. देव म्हणजे सच्चिदानंद स्वरूप असतो. सच्चिदानंद हे भगवंताचं स्वरूप आहे. ज्यावेळेस एखादी सत्य वस्तू आपल्या जीवनात येते त्यावेळेस ती आनंद देणारी ठरते. चैतन्य स्वरूप वस्तू आपल्या जीवनात येते त्यावेळेस ती आनंद देणारी ठरते.
आणि आनंद स्वरूप असलेली वस्तू जर आपल्या घरी आली तरच आनंद मिळतो. ज्याच्यामध्ये आनंद नाही, ज्याच्यामध्ये सत्यत्व नाही, ज्याच्यामध्ये चैतन्य नाही, अशा प्रकारच्या कितीही जरी गोष्टी आपल्या संसारामध्ये आल्या तरी आनंद कसा काय मिळत. संसारात पैशाच्या द्वारा जे आपण मिळवतो त्या सगळ्या वस्तू सत्य आहेत का असत आहेत? असत आहेत. चैतन्य आहे त्याच्यात का जड आहेत? जड आहेत. बर, जड असल्यामुळे, असत असल्यामुळे त्याच्यामध्ये आनंद नसतो, आनंद मानायचा असतो महाराज. आणि अशा प्रकारे प्रत्यक्ष भगवान कृष्ण परमात्मा त्या गोकुळांच्या लोकांच्या जीवनामध्ये आले आणि त्याच्या योगाने त्या सर्व गोकुळवासी लोकांना मोठा आनंद झाला. आणि पुन्हा आनंद देण्याकरता म्हणून भगवान परमात्मा नाना प्रकारच्या लीला करायला लागले. लीला करत असताना कधी भगवान परमात्मा रांगायचे, कधी तर चोरी करायचे, कधी कोणाच्या घरी जाऊन लहान लेकरांना चिमटे घ्यायचे, कधी वासरं सोडून द्यायचे अवेळी, आणि कधी एखाद्या म्हाताऱ्या माणसाला जागा करण्याकरता म्हणून त्यालाही सावध करण्याचा प्रयत्न करायचे. अशा नाना प्रकारच्या लीला भगवान परमात्मा त्या गोकुळामध्ये करायला लागले. आणि त्याच्या योगाने सगळ्या गवळणीचं चित्त भगवंताने चोरून घेतलं महाराज. भगवंतासारखा चोर या जगामध्ये दुसरा कोणी नाही. चित्त चोरी येले नंदाच्या नंदने, तुका म्हणे येणे गरुड ध्वज. उशीर झाला. चित्त चोरी येले नंदाच्या नंदने, तुका म्हणे येणे गरुड ध्वजे. सर्वांच्या चित्ताची चोरी भगवंताने केली. आणि सगळ्यात मोठी जर चोरी कोणती असेल तर ती चित्ताची चोरी आहे. बाकी दुसऱ्या गोष्टी जगातल्या चोरी होतील न होतील. म्हणून एखाद्या नेत्यालाही जर वाटलं समजा या सगळ्या लोकांनी आपल्याकडं आकर्षित व्हावं, त्यांनी एक काम करा, ह्यांचे चित्त चोरण्याचा प्रयत्न करा. कृष्णानं जे काम केलं ना ते काम करा. नक्की सगळ्या लोकांचे चित्त एकदा तुम्ही चोरले. कशानं चोरता येते ते तुमचं तुम्ही ठरवा, ते काही मी तुम्हाला सांगणार नाही. पण एकदा ते चित्त तुम्ही चोरले की हे सगळे लोक तुमचेच होऊन जातात. मग पण ते मला वाटायला समग्रपणे अजून कोणी नेत्याला जमलं नाही. बघा प्रयत्न करून जमते का. तर अशा प्रकारे भगवंताने चित्ताची चोरी केली महाराज. आणि आजपर्यंत त्या भगवंताने आमच्या सुद्धा चित्त चोरलेली आहे. आणि म्हणून तर हे एवढाले मोठाले कार्यक्रम आणि हे सगळा एवढा खर्चान आपलं सगळं जीवन समर्पित लोकांनी केलेलं आहे. भगवंताने चित्त चोरले म्हणूनच केले ना. तर अशा प्रकारे त्या गोकुळच्या लोकांची अवस्था झाली. आणि नंतर मग एक दिवस नाना प्रकारच्या लीला गावामध्ये करून भगवान परमात्मा रानामध्ये गेले. रानातही नाना प्रकारच्या लीला केल्या, अनेक प्रकारचे खेळ खेळले, अनेक असुरांचा संहार केला. धर्माच्या रक्षणासाठी मदत केली त्या भगवंताने. धर्माचं रक्षण करण्यासाठीच तो आला होता आणि ते कार्य भगवंतानी चांगल्या प्रकारे केलं. आणि अशा प्रकारे मग एक दिवस सर्व गोपाळांना आपल्या जवळ बोलावून घेतलं भगवंताने. आणि जवळ बोलावून सांगितलं की बाबा काय करा, तुमच्या सर्वांच्या शिदोऱ्या माझ्याकडे द्या. आणि म्हणजे काय होईल की मला माझी शिदोरी त्यामध्ये मिळवता येईल. मोठी गंमत आहे यामध्ये. समर्पण आहे. समर्पण आपलं ज्यावेळेस आपण त्या देवाला देतो ना त्यावेळेस त्या देवाला आपलंही मिसळता येतं. आम्ही जर जर नाही नेलं तर देवालाही आपलं काही मिसळता येणार नाही. भिकारी ज्यावेळेस भीक मागायला जातात की नाही त्यावेळेस झोळीमध्ये आपल्या घरचं मुठभर पीठ टाकून घेऊन जातात. घरचं पीठ असावं लागतंय झोळीमध्ये. ज्यावेळेस ते पुजारी देवाच्या समोर बसतात ना परात घेऊन, त्यावेळेस घरचा खुर्दा काही घेऊन जातात त्या परातीत टाकायला. म्हणजे येणाऱ्या भाविकाला असं वाटतंय की बुवा माझ्याही अगोदर काही काही लोकांना ह्याला दान दिलेलं आहे, आपणही द्यायला काही घोर नाही, अशा प्रकारची भावना त्या येणाऱ्या लोकांची होते. आणि म्हणून ते अगोदरच खुर्दा टाकून बसतात त्या परातीमध्ये, आपल्या घरचा टाकून बसतात. तशा प्रकारे थोडस आपलं द्यावं लागतं. आणि आपलं दिल्याच्या नंतर तो भगवान परमात्मा त्याचं देतो आपल्याला. आम्हाला ते शाळेत अजून एक गोष्ट होती बघा, मंकीज कॅप म्हणून इंग्रजीच्या पुस्तकामध्ये. त्या एका टोपीवाल्याच्या सगळ्या टोप्या माकड्याने नेल्या चोरून. आणि माकड्यानं चोरून नेल्या, झाडावर जाऊन बसले ते सगळे माकडं. आता हे टोप्याचा धंदा करणारा माणूस याच्या सगळ्या टोप्या वानरानं नेल्याच्या नंतर आता ह्यानं काय धंदा करावा. ह्याला वाटलं याच्या डोसक्यावर टोपी होती आणि ह्याच्या डोसक्यावरची टोपी बघून त्या माकड्याला वाटलं आपल्याही डोसक्यावर टोपी असा, म्हणून ह्याच्या बरोबरच्या सगळ्याच टोप्या त्या माकड्याने नेल्या. मग आता ह्याच्या ध्यानात आलं की बाबा ह्यांच्या डोक्यावरच्या टोप्या जर आपल्याला काढायच्या असतील
तर काय करावं लागेल? पहिल्यांदा आपल्या डोक्यावरची टोपी काढून टाकावं लागेल आणि आपल्याकडे बघून हे सगळे माकडं काय करतील? आपल्या आपल्या टोप्या काढून टाकतील. आणि मग या माणसानं अशी हुशारी केली महाराज, आपल्या डोक्यावरची टोपी काढली, त्यांना नादवली असं होईल. आणि हे पाहिलं त्या सगळ्या माकडांनी. माकडाला काय माहिती, त्यांनी आपल्या आपल्या टोप्या काढल्या आणि भोईला टाकल्या. सगळ्याचं गटोड बांधून गेला, निघून झालं. तसाच प्रकार आहे महाराज, कुठेही असंच आहे. थोडंसं आपलं द्या आणि त्याच्या मोबदल्यात त्यांच्याकडून भरपूर मिळवा, असा हा न्याय पाहायला मिळतो. तसं भगवंतालाही आपलं द्या. साहेब, आपण भगवंताला आपल्या जवळचं दिलं की भगवान त्याच्या जवळचं देतो. आता आपल्या जवळचं काय आहे? मरकं, तोडकं, नासकं, कुजकं, हे की नाही, दुःखानं भरलेलं, बरबटलेलं, सगळी घाणच घाण आमच्या जवळ आहे. आणि भगवंताच्या जवळ कानोबा तुझी जोडणी चांगली आणि आम्हाशी का दिली बामुळे रे. आमच्याजवळ सगळं वंगळच वंगळ आहे, त्याच्याजवळ सगळं चांगलं आहे. आता काय करायचंय? त्याच्याजवळ तर चांगलं जर मिळवायचं असेल तर आपलं वंगळ त्याला द्या, तो त्याच्याजवळच देईल. कारण त्याच्याजवळ वंगळ नाहीच द्यायला, त्याच्याजवळ जे आहे ते चांगलंच आहे. आणि मग तो चांगलंच आम्हाला देतो. आम्ही आमचं वंगळ, पण आम्ही आमच्या वंगळ्याला इतकं पक्क धरलोय, सोडायला तयार नाही महाराज. आमच्या जवळच आम्ही सोडायला तयार नाही. आणि म्हणून मग भगवंतही आम्हाला द्यायला तयार नाही, आपलं द्यावं लागतं. त्या गोपाळांनी आपल्या शिदोऱ्या भगवंताला दिल्या आणि त्या शिदोऱ्यांच्या मोबदल्यात भगवंताने आपली शिदोरी त्या शिदोरीमध्ये मिळवली. अशा प्रकारचा काला झाला. सत आणि असत, जड आणि चेतन, दुःखरूप आणि आनंद स्वरूप, असं या दोन्हीचं मिश्रण त्या ठिकाणी झालं आणि एक सुंदर अशा प्रकारचा काला बनला महाराज, हे की नाही. गोड सपट एका जागी मिळाला की त्या ठिकाणी एक चांगल्या प्रकारची चव तयार होते. असा काला तयार झाला आणि तो काला भगवान परमात्म्याने आपल्या हाताने सर्व गोपाळांना वाटला. वाटी आपुल्या निज हस्ते, भाग्याचा तो पावे तेथे. सर्वांना काला प्राप्त झाला आणि सर्व गोपाळांनी भगवंताच्या नावाचा जय जयकार केला. आपणही या ठिकाणी हा काल्याचा प्रसाद घेण्यासाठी आलेले आहोत, तर आपणही त्या भगवंताच्या नावाचा जय जयकार करायचा. एकदा सर्वांनी हात वर करायचे. वा, एकदा फिरवा कॅमेरा तुमचा आला. बघा काय सुंदर दृश्य आहे महाराज. हे मनामध्ये कायमचं कोरून ठेवावं अशा प्रकारचं दृश्य या ठिकाणी आपण पाहतो आहोत. आणि सर्वांनी माझ्या बरोबर म्हणा, कुंडली पांडुरंग भगवान नारेश्वर महाराज, तुकाराम महाराज, माधव महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, पार्वती मदेश ज्ञानेश्वर आपण या ठिकाणी सगळेजण मिळून आलात. असाच प्रतिसाद आपला प्रतिवर्षी आम्हाला लाभावा असे मी आपल्या सर्वांच्या चरणी विनंती करतो. या ठिकाणी बरेचसे लोक देणगी देणारे सुद्धा आहेत. आता या ठिकाणी आमच्या माधवराव पाटलांनी चिठ्ठी दिली की श्री हरिभक्तीपरायण सचिन नरवाडे पाटील तलाठी साहेब नांदेडचे आहेत आणि त्याचप्रमाणे डॉक्टर विलास देशमुख अमराबाद यांचा महाप्रसाद पुढच्या वर्षी आपल्या सप्ताहाच्या काल्याचा लाडाने सरच्या आमच्या दोन्ही मुली आणि त्यांच्या वतीने हा महाप्रसाद पुढच्या वर्षीचा. लाडाने सर म्हणजे आमचे हृदयस्थ आहेत बरं काय, आमचे जीवस्य कंठस्थ म्हणायला हरकत नाही. कारण त्यांनी आयुष्यभर, त्यांची एक थोडीशी सांगण्यासारखी गोष्ट आहे, त्यांचे वडील अनेक व्यसन होते त्यांना, सर्वांना माहिती आहे. पण लाडाने सर भजन करण्याच्या नादाला लागले आणि आमच्या संग कीर्तन भजन येऊ लागले करायला.
सोबत राहायला लागले आणि याच्यामुळं त्यांच्या जीवनावर असा परिणाम झाला भजनाचा. आणि स्वतः तर आयुष्यभर पंढरपूरची वारी, आळंदीची वारी आणि या सप्ताहामध्ये सर्वस्व पणाला लावून सर्व कार्य ते लाडाने सर या ठिकाणी करायचे. आणि त्यांच्या पाठीमागे आता आमचे नरहरी गुरुजी, त्यांचे चिरंजीव, थोडस एकदा सगळ्यांना दर्शन द्या आपलं. हो, सगळ्यांचं दर्शन घ्या. तर हेही त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून अगदी चांगल्या प्रकारचं असं कार्य करत आहेत. आणि भगवान परमात्मा त्यांच्या आयुष्यामध्ये अशाच उत्तरोत्तर प्रगती द्यावी अशी मी भगवंताच्या चरणी, माधवभावांच्या चरणी प्रार्थना करतो. आलेले हे सर्व भजनी मंडळी, या सर्वांचंही मी स्वागत करतो. आता प्रत्येकाचं नाव काही सांगता येणं शक्य नाही. प्रतिवर्षाप्रमाणे आपल्या या गावामध्ये नेहमी आपल्या सर्वांना माहिती आहे, भारुडाचा कार्यक्रम असतो सकाळी सकाळी. नंतर हे काल्याचं कीर्तन असते, त्यामध्ये भारुड करणारे आता हे जुने भारुड राहिले नाहीत बघा, आहे की नाही. दुसरंच काही वेळी सुरू झालं. जुने भारुड, सांप्रदायिक भारुड बघायला मिळणार. ते सांप्रदायिक भारुड जर बघायचे असतील तर आमच्या हारसतमध्ये यावं लागते. सकाळी 7 वाजता 8 वाजता यावं लागतं. 8 ते 10 पर्यंत बघायला मिळणार. आता कुणी करायला तयार नाही. आणि त्या भारुडाचा कार्यक्रम मोठ्या हिरिरीनं भाग घेणारे आमचे माधवराव पाटील लाडाने, एकदा टाळ्या त्यांच्यासाठी सगळे. आता हे असं खरं म्हणजे सर्वांचंच योगदान या सप्ताहामध्ये आहे. पण काही अडचणीमुळे कुणी या सप्ताहामध्ये सहभागी झालं नसेल, पण त्यांनाही भगवंताने सदिच्छा देऊन या सर्व कार्यक्रमामध्ये सहभागी त्यांनी सुद्धा व्हावं. आमचे विष्णू पाटील, आतापर्यंत सगळा सप्ताह त्यांच्या स्वाधीन होता. आमच्या या सप्ताहामध्ये जमलेले त्या मंदिराचे भांडे त्यांच्यामुळं जमले, टाळं, मृदंग, हे सगळं सहकार्य त्यांच्यामुळं. आणि रात्रंदिवस बेजार होऊन कोणाला भांडे पाहिजे,